औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. ऊस बिल मिळाले नाही म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील शेतकरी रामचंद्र अप्पाशा कळके यांनी विष पिऊन आत्महत्या केली होती. या संदर्भात लोकप्रधान न्यूज चॅनलने बातमी प्रसारित करताच गोकुळ शुगरकडून कळके कुटुंबियांना तातडीने 5 लाखांची मदत देण्यात आली आहे. या संदर्भात मयत रामचंद्र कळके यांच्या भावाने लोकप्रधान न्यूज चॅनलचे आभार मानले आहे. गोकुळ शुगर विरोधात थकीत ऊस बिले मिळावी यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे आंदोलन केले होते. रामचंद्र कळके हे देखील या आंदोलनात सहभागी होते. मात्र आंदोलन संपल्यानंतर मुलांच्या शिक्षणाची फी कशी भरावी व कुटुंबाचा गाडा कसा चालवावा या आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी आलेल्या मानसिक तणावात तसेच गोकुळ शुगरकडून 50 टन ऊसाचे बिल मिळत नसल्याच्या कारणावरून रामचंद्र कळके यांनी 19 जून रोजी तणनाशक औषध पिऊन आत्महत्या केली होती. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. मात्र 2 दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. सदरच्या घटनेची बातमी लोकप्रधान न्यूज चॅनलने लावली होती. कुटुंबाला न्याय मिळावा हा हेतू होता. लोकप्रधान न्यूज चॅनलची बातमी आणि शेतकरी नेत्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता गोकुळ साखर कारखान्याकडून रामचंद्र कळके यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. त्याचबरोबर ऊस बिलाचे 1.5 लाख रुपये देखील देण्यात आले आहे. रामचंद्र कळके यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईकांना ऊस बिल मिळत नसल्यामुळे आपण विष पिल्याचे सांगितले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. 21 जून रोजी त्यांचा उपचार सुरू असताना सिव्हिलमध्ये मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेनंतर दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी देखील मध्यस्थी केली. गोकुळ शुगरच्या वतीने 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मृत रामचंद्र कळके यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्यानंतर शवविच्छेदन देखील केल्यानंतर मुस्ती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकप्रधान न्यूज चॅनलने न्याय मिळावा यासाठी दाखवलेली बातमी, तहसीलदार किरण जमदाडे यांनी केलेली मध्यस्थी व गोकुळ शुगरची थकीत ऊस बिले मिळावी यासाठी शेतकरी नेते अरविंद घोडके, ॲडव्होकेट अमोल पाटील यांनी केलेला पाठपुरावा या कामी उपयोगी आला. या संदर्भात मयत रामचंद्र कळके यांच्या भावाने लोकप्रधान न्यूज चॅनलचे देखील आभार मानले. हॅलो, हा बोला साहेब. हा कोण बोलताय? प्रवीण कळके बोलतो, मुस्ती. बर ते तुमचं भावाने विष पिलतय का? हा. कारखान्याकडून काय मदत झाली का? मिळाले साहेब, तुमच्या आशीर्वादाने 6.5 लाख रुपये दिलेत त्याने. कोणी दिले? दत्ताभाऊ शिंदेने. बर म्हणजे खात्यात जमा केले का? नाही, कॅश दिलेत. आणि ऊसाचं बिल मिळालं का? हा, मिळालं सर. ऊसाचं बिल किती? 1.5 लाख दिले. ऊसाचं बिल 1.5 लाख आणि वर 5 लाख. हा. बरं, तहसीलदार साहेब काय बोलले काय या संदर्भात? जमदाडे साहेब हा, बोलले की म्हणजे जमदाडे साहेब म्हणले ते मुख्यमंत्री निधीतून 2 लाख मदत करता म्हणून बोलले. हा, मयत झालाय का रामचंद्र कळके? हा, काल झालं की साहेब. बरोबर, आता काय प्रॉब्लेम नाही ना? काय प्रॉब्लेम नाही सर. बरोबर, मग ते शेतकरी नेते घोडके आणि अमोल पाटील काय म्हणले? नाही, झाले एखादं चांगलं होतं त्यांना राहू दे म्हणले ते. हा, त्याने आलते का सिव्हिल मध्ये? आलते सिव्हिल मध्ये. बरं म्हणजे न्याय मिळाला तुम्हाला? हा, न्याय मिळाला साहेब. बरं ठीक आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.